To all my dear learners, today's topic is personal pronouns. सर्वनामे ज्याला म्हणतो आपण पुरुषवाचक सर्वनामे. ओके, त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह फॉर्म म्हणजे कर्ता विषयक, नंतर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कर्माविषयक, ओनरशिप पजेसिव्ह म्हणजे षष्ठी विभक्ती. ओके, ज्याच्यामध्ये पजेशन वगैरे असते आपण. नंतर रिफ्लेक्सिव्ह म्हणजे ज्याला रिफ्लेक्ट झालेले प्रोनाउन्स असतात, जसं आय स्टडी माय सेल्फ असं वगैरे म्हणतो आपण. तर पहिला आहे आय. आय म्हणजे मी किंवा मला, याचं ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये होते मी. ओके, नंतर ओनरशिप फॉर्म मध्ये माय किंवा माइन, माय स्कूल, माय बॅग, इट्स माइन असं. रिफ्लेक्सिव्ह फॉर्म मध्ये माय सेल्फ. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज वाईल मेकिंग द डायरेक्ट इन डायरेक्ट ऍक्टिव्हाइज टू पॅसिव्हाइज, दीज प्रोनाउन्स विल हेल्प यू लॉट. जसं वी चे रूपांतर अस, वी म्हणजे आम्ही, नंतर आवर, नंतर आवर्स आणि आवर सेल्फ, नंतर यू, यू म्हणजे यू, तू किंवा तुम्ही, नंतर युअर, नंतर युअर सेल्फ, नंतर ही म्हणजे तो किंवा त्याला, त्याचं ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये ते हिम, ओनरशिप फॉर्म मध्ये हिज, नंतर इकडे हिमसेल्फ. सी म्हणजे ती किंवा तिला, हर तिचे, हर्स तिचे, हर सेल्फ, नंतर इट म्हणजे तो ती ते, त्याचं ऑब्जेक्टिव्ह ते इट, ओनरशिप फॉर्म मध्ये ते इट्स, इकडे इट सेल्फ, नंतर देचं होते देम, नंतर देअर आणि देमसेल्व्स. ओके, सो यू हॅव टू रिमेंबर दिस. सब्जेक्टिव्ह मध्ये जसं फर्स्ट पर्सन मध्ये आय वी वापरतो आपण, सेकंड पर्सन मध्ये यू यू, थर्ड पर्सन मध्ये ही मेल साठी, सी फिमेल साठी, इट नेचर जेंडर किंवा अॅनिमल साठी, आणि या तिघांचा प्लुरल फॉर्म आहे दे. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर माय डिअर स्टुडंट. थँक्यू.